नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी 2024 ची खरीपाची आपण जर अद्यापही केली नसेल तर आपल्याला करून घ्यायची आहे। कारण आता 15 सप्टेंबर ही 2024 ची ही अंतिम तारीख आहे ई पीक पाहणी करण्याची खरीपाची। त्यामुळे मित्रांनो ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे। तर मित्रांनो ई पीक पाहणी जर आपण केली नाही तर आपल्याला काय नुकसान होऊ शकतं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। मित्रांनो ई पीक पाहणी जर आपण केली नाही तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या पिकामध्ये अतिवृष्टी झाली, आपलं पीक खराब जर झालं तर आपल्याला त्या ठिकाणी ई पीक पाहणी केली नसल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पिकाचा जो मोबदला आहे किंवा आपल्याला जे अनुदान आहे तर ते मिळणार नाही। त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पीक विमा फाडला असेल तर आपल्याला पीक विमा मिळवण्यासाठी सुद्धा ई पीक पाहणी गरजेचे असते। त्याचबरोबर आपल्याला बँकांकडून जर कर्ज घ्यायचं असेल तर आपल्या सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे गरजेचे असते, त्यावेळेसच आपल्याला जे कर्ज आहे तर ते मिळत असतं। त्यामुळे मित्रांनो पीक पेरावर आपला नोंदणी गरजेची असते, त्यामुळे आपल्या पिकाची नोंदणी ही आपणच करायची असते। त्याला आपल्याला ई पीक पाहणी हे ॲप घेऊन आपल्याला त्या ठिकाणी करणे गरजेचे असते। तर मित्रांनो अद्याप काही शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी 15 सप्टेंबरच्या अगोदर ई पीक पाहणी करून घ्या। मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची तर ती मी तुम्हाला आज थोडक्यात लाईव्ह डेमो दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर चला तर बघूया मित्रांनो ई पीक पाहणी कशी करायची। नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याची ई पीक पाहणी करायची राहिली आहे त्या शेतकऱ्याने ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे। कारण त्यामध्ये अतिवृष्टी असो, दुष्काळी असो किंवा पीक विमा असो तर या सर्व गोष्टी मिळण्यासाठी आपल्या पिकाचा जो सातबारा आहे तर त्यावर पीक नोंदणी असणे गरजेचे असते। तर मग मित्रांनो पीक नोंदणी आपल्याला स्वतः आपल्या मोबाईल करणे त्यामध्ये गरजेचे असते। त्यासाठी मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरवर जायचं आहे। मित्रांनो प्ले स्टोअरवर गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी ई पीक पाहणी हे आपल्याला सर्च करून घ्यायचं आहे। ई पीक पाहणी आपण सर्च केलं की आपल्याला त्या ठिकाणी ई पीक पाहणी हे आपल्याला ॲप येतं। तर मित्रांनो हे DCS हे नावाने ई पीक पाहणी आहे, व्हर्जन 3 ॲप आहे। तरी आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। आपण इन्स्टॉल केलं आहे त्यामुळे ओपन करत आहे। ओपन केल्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस खोलणार आहे। तर मित्रांनो याला आपल्याला 2 वेळेस स्क्रॉल करायचा आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला यामध्ये महसूल निवडायचा आहे। जो आपला महसूल आहे अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे कोणता जे असेल तो आपल्याला महसूल निवडून घ्यायचा आहे। महसूल निवडल्यानंतर आपल्याला हिरव्या बाणावर क्लिक करायचं आहे। यामध्ये 2 ऑप्शन येतात, लॉग इन पद्धत निवडा आणि इतर। तर मित्रांनो आपल्याला शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर आपल्याला यामध्ये मोबाईल नंबर ते विचारेल तर आपला जो नंबर आहे तर तो त्या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्यावर OTP नंबर टाकल्यानंतर पुढे जायावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने ओपन होणार आहे। मित्रांनो पाठीमागच्या वर्षी आपण या नंबरवर खातं खोललं होतं, त्यामुळे आपल्याला डायरेक्टली शेतकरी लिस्ट आलेली आहे। आपण नवीन करणार असेल तर आपल्याला त्यावर एक OTP येत असतो। तर मित्रांनो यामध्ये आपल्याला जे शेतकऱ्याचं कर्ज आहे त्या शेतकऱ्याचं यामध्ये नाव घ्यायचं आहे। आणि आपल्याला जर पाठीमागच्या वर्षीचा जो सांकेतिक आहे तर तो OTP आपण विसरला असेल तर सांकेतिक विसरल्यावर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये आपला सांकेतिक हा दिसतो तो सांकेतिक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर हिरव्या बाणावर आपल्याला क्लिक करायचं आहे। हिरव्या बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक पेज ओपन होणार आहे। असं पेज ओपन झालं आपण बघू शकता, कायम पड, चालू पड नोंदवा, पीक माहिती नोंदवा, बांधावरची झाडे नोंदवा, अपलोड, पीक माहिती मिळवा, गावचे खातेदाराची पीक पाहणी। तर मित्रांनो आपली जर पडीक जमीन असेल तर आपल्याला सुरुवातीला पडीक जमीन निवडायची आहे आणि मगच पीक माहिती नोंदवायची आहे। तर आता पीक माहिती आपण डायरेक्टली नोंदवू। पीक माहिती नोंदताना आपल्याला खाते क्रमांक या ठिकाणी जो खाते क्रमांक आहे तर तो आपल्या किती जमिनीमध्ये गट आहे तर ते आपल्याला खाते क्रमांक दाखवेल। आपल्याला खाते क्रमांक त्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे। तर मित्रांनो खाते क्रमांक निवडल्यावर आपल्याला यामध्ये गट क्रमांक ऑटोमॅटिकली येणार आहे। गट क्रमांक बघू शकतो मित्रांनो, जमीन आपल्याला जी एकूण जमीन नावावर आहे तर ती आपल्याला त्या गटामध्ये दाखवणार आहे। त्यामध्ये पोट खराब क्षेत्र असेल तर पोट खराब क्षेत्र सुद्धा या ठिकाणी दाखवणार आहे। त्यानंतर मित्रांनो यामध्ये हंगाम आपल्याला हंगाम निवडायचा आहे, आपलं संपूर्ण वर्ष आहे का खरीप वर्ष आहे। तर मित्रांनो संपूर्ण वर्षामध्ये आपले जे फळबाग आहे तर ते येतात आणि खरीपामध्ये कापूस, उडीद, तूर, मूग जे पीक आहे तर ते येतात। आपण खरीप निवडूया। खरीप निवडल्यानंतर यामध्ये पिकाचा वर्ग आपल्याला निवडायचा आहे। निर्भळ पीक आहे, मिश्र पीक आहे, पॉली हाऊस आहे, शेडनेट हाऊस आहे। आपलं एक पीक असेल तर आपलं निर्भळ पीक यामध्ये निवडायचं आहे। तर मित्रांनो आपल्याला त्यामध्ये निर्भळ पिकाचा प्रकार विचारला गेला आहे। तर निर्भळ पिकाचा आपल्याला त्यामध्ये प्रकार निवडायचा आहे। तर त्यामध्ये आपण फळबाग आहे का पीक आहे तर ते निवडायचं आहे। तर आपण पीक या ठिकाणी निवडूया।
पीक निवडल्यानंतर पिकाची झाडाची नावे आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. आपलं काय जे असेल ते सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, मूग, तर आपण या ठिकाणी सोयाबीन निवडत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण पूर्ण क्षेत्र भरू शकता. पूर्ण क्षेत्र भरल्यानंतर आपल्याला पूर्ण क्षेत्र या ठिकाणी ऑटोमॅटिकली येणार आहे. आपल्याला जर अर्ध करायचं असेल तर आपल्याला यामध्ये एक चूक करायची नाही. आपल्याला 0 पॉईंटनीच आपल्याला सुरुवात करायची आहे आणि मगच आपल्याला आरमध्ये आपल्याला टाकायचं आहे, त्यावेळेस आपले पकडतं. मित्रांनो, आपण यामध्ये 40 आर केलेला आहे. त्यानंतर जलसिंचन साधन काय आहे तर ते आपल्याला जे आपल्या नावावर आहे, विहीर, बोर काय जे असेल ते आपल्याला करायचं आहे. त्यानंतर सिंचनाची पद्धत आपल्या विचारली आहे, ठिबक, तुषार, प्रवाही सिंचन जे काय असेल ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, त्यानंतर लागवडीचा दिनांक, यामध्ये आपल्याला बॅक या ठिकाणी यायचं आहे. आपल्याला जून महिन्यातली काय जी तारीख असेल ती आपल्याला या ठिकाणी निवडून क्लिक करायचे आहे आणि या पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे. पुढे जा क्लिक केल्यानंतर आपल्याला लोकेशन विचारेल. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लोकेशन चालू करून घ्यायचं आहे. मित्रांनो, लोकेशन चालू केल्यानंतर आपल्याला 2 छायाचित्र या ठिकाणी फोटो घ्यायचे आहे. तर पहिले छायाचित्राचे आपण फोटो घेऊया. शेतामध्ये जाऊन आपल्याला त्या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे. तर फोटो घेताना आपल्याला शेताच्या मध्यभागी जाऊन फोटो त्या ठिकाणी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी फोटो घेतल्याच्या नंतर आपल्याला बाणावर क्लिक करायचं आहे आणि एक फोटो आपला अक्षांश, रेखांश, GPS अचूकता जे पूर्ण काय आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर पुन्हा एक छायाचित्र आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. पुन्हा एक छायाचित्र घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याचं अक्षांश, रेखांश येणार आहे. तर मित्रांनो, हे घेतल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी जो बाण आहे तर त्यावर क्लिक करायचा आहे. आपल्याला जर मागे जायचं असेल तर या ठिकाणी बाणावर मागे जाऊ शकता किंवा आपल्याला त्यामध्ये क्लिक करायचं असेल, सबमिट करायचं असेल तर आपण या बाणावर क्लिक करायचं आहे. बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला ही माहिती आहे, यामध्ये घोषणापत्र आहे. तर ही घोषणापत्र आपल्याला टिक करायचं आहे. पूर्ण माहिती ही खरी आहे असं दाखवतं. यामध्ये पिकाची जी पाहणीची दिनांक आहे ती दाखवतं, खाते क्रमांक, गट क्रमांक, जे काय असेल आपलं पीक किती भरलं, काय भरलं, कोणता प्रकार आहे, विहीर, तुषार, जे काय सर्व आपल्याला या ठिकाणी येतं. मग त्यामध्ये पुढे जा आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याचनंतर आपल्याला यामध्ये असं सूचना येईल की पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली पीक माहिती साठवता येते. त्यानंतर पिकाची माहिती नोंदवावर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशी पीक माहिती बघता येते की आपण किती क्षेत्र भरलेलं आहे आणि कोणतं कशा पद्धतीने केलं आहे. तर मित्रांनो, अशी पीक पाहणी आपण करू शकता. धन्यवाद.